सचिन सावंत सर यांचा सन्मान निलेशजी धनावडे साहेब च्या शुभ हस्ते शुभ सन्मान होईल। निलेशजी धनावडे साहेब यांचा शुभ सन्मान इथे होईल। सचिन सावंत सर यांचा सन्मान। या बाला पवार सर या कृष्णदादा मोरे साहेब यांची इथे उपस्थिती धन्यवाद। आपण इथे वेळात वेळ बाला पवार सर या, बाला पवार सर या लवकर। बाला पवार सर यांचा सन्मान स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय। चला या सर्व कमिटी या। बाला पवार सर यांचा शुभ सन्मान केला जातोय। विशालजी साळवी, विशाल साळवी या, विशाल साळवी या, आपलाही सन्मान केला जाईल। विशाल साळवी या। विशाल साळवी या। आपण जे म्हटलं जाते ना मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, तसंच मोरे आणि जेदे वारियर संघाचा संघ छोटा संघ होता परंतु कामगिरी मोठी झाली। मोठे मोठे आणि मोठू मोठू सर्वांना गार केले गंमत मध्ये असा मोरे जेदे वारियरचा संघ पहिल्या फेरीमध्ये हारल्यानंतर अशी परिस्थिती होती की हा संघ बाद होतोय की काय, परंतु त्यानंतर राहुल असेल, त्याच्या साथीला असणारे विनू असेल, यांची बॅटिंग। साळवे साहेब यांचा सन्मान होतोय। राकेश मोरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान। खरोखरच क्रिकेटचा हा खेळ असाच आहे, कोण कधी काय होईल। तसेच या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं राहिलं ते सन्माननीय विकास शेठ गोगावले रायगड जिल्हा निलेशदा कोळसकर साहेब असतील। सन्माननीय विकास शेठ गोगावले यांचा सन्मान केला जाईल। त्यांचे प्रतिनिधी यात चला अध्यक्ष तुकारामदादा आहिरे, सचिव किशोर मोरे, खजिनदार सागर शिंदे, कार्याध्यक्ष नितीनजी मोरे, सल्लागार स्वप्नीलजी चोरगे, सर्व पदाधिकारी आपण स्थानपन्न व्हायचं आहे। विकासदादा मोरे, चला लाईव्ह टीम या, लाईव्ह टीम जीटीसी लाईव्ह टीम या, जीटीसी लाईव्ह टीम या। आपण जीटीसी लाईव्ह टीम या। जीटीसी लाईव्ह, ज्या लाईव्हच्या माध्यमातून आपण डीजे मास्टर मोकाशी या, आपलाही सन्मान केला जाईल। चला मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपण नितीन मोरे या, सर्वजण या इकडे, खांडेज या, सर्वांनी व्यासपीठाच्या समोर या। कमिटी मेंबर आपण स्थानपन्न व्हा। अध्यक्ष साहेब, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सल्लागार, चला आपण बसून घ्या, चला बसून घ्या। या स्पर्धेला गुणलेखक सुमित साळवी ज्यांनी 2 दिवस गुणलेखक केले त्यांचाही सन्मान केला जाईल। सुमित या। अक्षय मालुसरे बोरो यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल। सुमित या, सुमित या। सुमित साळवीसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या। ज्याने 2 दिवस गुणलेखकाचं काम केलं त्यांचा सन्मान केला जातो। अक्षयजी मालुसरे, अरे खांडेचकर, ढवळे या, सर्व चला समोर या।
पण समोर आले तर आपण स्पर्धेला सुरुवात करू. चला खेळाडू या समोर. डीजे वाले या मोकाशी. डीजे या, तुमचाही सन्मान केला जाईल. या ना सर्वांनी पुढे या. चला लवकर या सर्वांनी. निलेश यांचा सन्मान करून घ्या. समीर बाबी या, आपण स्थानपन्न व्हा या समोर. चला या सर्व टीम. इथे ऋत्विक जेधे आणि त्यांचे किरणजी जेधे साहेब यांच्या सौभाग्यवती सोनाली ताई यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करतोय. त्यांचे चिरंजीव सुद्धा आलेत. किरण सर या. चला मोरे साहेब या. विठ्ठल दादा या, आपणही बसून घ्या. स्थानपन्न व्हा. कृष्णदादा मोरे आपण बसलेत या सर्व. चला आपण स्वप्नील दादा चोरगे साहेब आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. वीरेंद्र मोरे आपण माझ्याशी संपर्क साधा. आपण बसून घ्या. चला लाईट नाहीये बघा मित्रांनो. स्वप्नीलजी चोरगे साहेब आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. नितीनजी मोरे कार्याध्यक्ष नितीन मोरे या. आपण समीर मावदी नितीन मोरे या. कार्याध्यक्ष साहेब या. या स्थानपन्न व्हा. नितीन मोरे बसून घ्या. हो नक्कीच बक्षिसात का पण सगळ्यात अशी व्यक्ती पाहिजे. चला आपण जाऊया. स्वप्नीलजी चोरगे साहेब बघा. निलेश धनावडे साहेब ज्यांचे सत्कार आले असेल त्यांचे सत्कार मला सांगा. आपण परत सोनाली ताईंचा सन्मान करून घेऊ. सोनाली ताईंचा सन्मान करून घ्या. घ्या ट्रॉफी घ्या. छोटी ट्रॉफी. अक्षय घ्या. अक्षय घ्या. चला आपल्या भगिनींचा आपण सन्मान करूया. या ताई या. अरे घे ना. स्वप्नील तूच घ्यायचं. अक्षय मालुसरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. नाही नाही बरोबर आहे. ताईंचा सन्मान केला जातोय. अरे शाल टाक खांद्यावर. ताईंचा इथं सन्मान होतोय. किरणजी जेदे साहेब यांच्या सौभाग्यवती आहेत आणि राम गोळे यांच्या कन्या आहेत. कारण तुमचे वडील आमचे चांगले मित्र आहेत आणि तुमच्या भगिनी सुद्धा आपल्याला. चला असो जाऊया. स्वप्नील साहेब निलेश या. निलेश मोरे या. आपण बघा पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग आणि या विभागाची स्पर्धा आपल्या भेटीला आली. गेले 2 दिवस ही स्पर्धा डोंबोली येते. तरी अतिशय सुंदर अशी स्पर्धा झाली. 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झाला आणि या स्पर्धेमध्ये ज्या 10 संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघ माळ्या त्या सर्व संघांचं खेळाडूंचं आपण सर्वप्रथम आभार मानू आणि जे जिंकलेले संघ त्यांना शुभेच्छा आणि जे संघ पराभूत त्यांनाही शुभेच्छा. सर्वप्रथम मी या विभागाचे कार्याध्यक्ष सन्माननीय नितीनजी मोरे साहेब यांना मी विनंती करतोय आपण 2 शब्दांत शुभेच्छा द्यायच्या आहेत. या मोरे साहेब या. टाळ्या वाजवा. जिंकून आणलेल्या संघांचे अभिनंदन. धन्यवाद.
ना विकास दादा मोरे या. विकास दादांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅल्सी कुणाच्या हातात असेल ना ते त्यांच्या हातामध्ये. आमचंही टेन्शन तुम्ही कमी केलं होतात, कारण आमचं अर्ध काम तुम्ही करत होतात. ते 2 शब्द बोलतील. हॅलो, सगळे उपस्थित मान्यवर, ढवळी विभाग कमिटी मेंबर्स, सगळे ढवळी विभागातील प्लेयर्स, आज आपण या ठिकाणी सगळी जी काही टुर्नामेंट आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. आणि याच्यामध्ये स्पेशली थँक्स सगळ्या प्लेयरचं ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये आपला सहभाग दाखवला. त्याप्रमाणे सगळे संघमालक, जे 10 संघमालक आहेत, त्यांच्यामुळं ही स्पर्धा एक व्यवस्थितरित्या आपण इथे आयोजन करण्यासाठी त्या गोष्टीची आपल्याला हेल्प झाली. तसेच सगळे स्पॉन्सर्स या टुर्नामेंटसाठी नाही दिसत आहे. सगळ्या स्पॉन्सरचा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि तसेच पुढच्या वर्षाची जी टुर्नामेंट आपली DVPL होईल त्यासाठी असंच सहकार्य करावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. कृष्णदादा मोरे या. आपण मोरे साहेब या. हॅलो हॅलो, मंचावर उपस्थित ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे आमचे सन्माननीय अध्यक्ष तुकारामदादा आयरे साहेब, त्याचबरोबर आमचे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री स्वप्नीलदादा चोरगे, त्याचबरोबर जयदे साहेबचा विरू आहे, मापदी आहेत आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी. ही स्पर्धा आपण गावी ठरवली होती. स्वप्नीलजी चोरगे साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की मी या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल, स्पर्धा गावी ठेवा. आपण त्याचं नियोजन केलं होतं, परंतु त्यानंतर काही कारणास्तव ती स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी करता आली नाही. पण आमचे स्वप्नील चोरगे साहेब यांनी जे वचन दिलं होतं आम्हाला आणि जे शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळून अतिशय या स्पर्धेस मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर आमच्या या साहेबांचा आहे. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर क्रिकेटसाठी आता पाहिलं तर पहिल्यासारखी मदत आता येत नाही, परंतु आमचे अध्यक्ष तुकारामदादा आयरे यांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये अतिशय चांगलं प्रयत्न करून अतिशय मोठी रक्कम त्यांची त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला संघटनेला मिळाली आणि हे आजची टुर्नामेंट आम्ही यशस्वी करू शकलो. ती खरं तर आमच्या तुकारामदादा आयरे यांच्यामुळे. त्याचबरोबर आमचे जयदे साहेब यांनी ट्रॉफी बनवण्यापासून ते टी-शर्ट बनवण्यापासून सर्व कार्य हातामध्ये घेऊन त्या अगदी चांगले परिपूर्ण करून या ठिकाणी दाखवलं. त्याचबरोबर आमचे विनोद साळवी साहेब असतील, यांनी देखील चांगलं सहकार्य केलं. सर्वच विभागातील आता मला वाटते विकास शेठ गोगवले यांनी देखील या स्पर्धेला मोठं सहकार्य करून एक मोठी कामगिरी या ठिकाणी उरकली. त्याचबरोबर चोरगे साहेब असतील आणि भरपूर असे विभागातील पदाधिकारी आहेत की नेते आहेत जे पक्षामध्ये काम करत असतात, त्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही यशस्वी करू शकलो. आज या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले सर्व खेळाडूंचे या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर येणारी स्पर्धा देखील ह्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या थाटामाटात या ठिकाणी आपण संपन्न करू असा या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. यानंतर सागर शिंदे या. आपण 2 शब्द बोलणार आहेत. अक्षय मालुसरे, सागर शिंदे. ठीक आहे या. स्वप्नील दादा चोरगे आपण या. प्लेयर या सर्व समोर. हा
चला आपण तोपर्यंत सेमी फायनलचा पहिल्या मॅचचा सामनावीर साहिल आयरे या आपण, साहिल बाजीराव आयरे या आपण, पहिल्या मॅचचा सामनावीर साहिल या आपण, तोपर्यंत सामनावीर देऊन घेऊ. छोटी ट्रॉफी घे सामनावीरची, फायनलचा बाकी आहे. ताई तुम्ही या, तुमच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊ साहिल बाजीराव आयरे यांना, ज्यांनी स्पॉन्सर केले ते ऋत्विक किरण झेदे यांनी ट्रॉफी पुरस्कृत केले. या ऋत्विक या, ताई या तुम्ही पण या. थांब थांब. फायनल सेमी फायनल नंबर 1 चा सामनावीर जोरदार टाळ्यांच्या साहिलसाठी, कारण चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं त्याचं आणि शेवटची गोलंदाजी करत असताना धावा रोखण्याचं काम त्याने केलं आणि आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेला तो साहिल आहिरे. कोण बोलतोय? तुकाराम दादा या, आहिरे साहेब या. हॅलो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. उपस्थित सर्व मान्यवर, DVPL पर्व 4 आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलं. त्यासाठी सर्व कमिटी मेंबर यांनी खूप मेहनत केली, प्लस सर्व क्रिकेट प्रेमी यांनी पण फॉर्म भरून प्रत्येकाने आपापला जे कर्तव्य आहे ते पार पाडलं. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जे जिंकले त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक, जे हारले त्यांच्यासाठी हार्ड लक. 1 वर्ष वाट बघा, परत पुढचं DVPL 5 तुमच्यासाठी अजून चांगलं करू. ॲज अ कमिटी म्हणून मी त्याची स्वाती देतो. ह्या वर्षी आम्ही गावी गेलो आणि जे ते बोलले, ह्या वर्षी आम्ही गावी गेलो आणि जे ते बोलले त्याप्रमाणे त्यांनी ते कर्तव्य पार पाडलं. त्याबद्दल त्यांचं स्पेशल सत्कार आम्ही करू. म्हणजे मी मनापासून बोलतो. असं अजून माझे सहकारी, म्हणजे मी सर्व कमिटी मेंबरचं नाव घेणार नाही, पण नाव घेणार नाही, पण ज्यांनी खरोखर ह्या WBCसाठी मेहनत घेतले, मेहनत घेतले, रात्रंदिवस प्रयत्न केले, त्यांच्यासाठी मी बोलेल, एक बोलेल. पहिलं म्हणेन तर मी नितीन मोरे, बाबा कार्याध्यक्ष असावा तर असा, याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे गावी जाण्याचं आमचं खरोखर सांगतो अक्षरशः कॅन्सल झालं होतं. मी नितीनला फोन केला, नितीन भाई असं झालंय, सर्व कॅन्सल झालेत, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नितीन बोलला, भाई आपल्याला जायचंय, आपण दोघं जाऊ, जे काय होईल ते आपण करू, पण आपल्याला जायचंय, तू बोलतोस गावी जायचंय तर जायचंय. असा छोट्या भावाप्रमाणे तो बोलला की हा आपल्याला जायचंय, जायचंय. त्याच्यासाठी मी सर्वांनी टाळ्या वाजवा. खरोखर सांगतो, नितीन मोरे सारखा कार्याध्यक्ष असणं हे आपल्या WBCचं सौभाग्य आहे. नंतर आला आपला माणूस खजिनदार माणसं म्हणजे 4 वर्ष त्यांनी जे सांभाळलंय, म्हणजे खरोखर बाबा असा खजिनदार सर्व विभागाला भेटावा, तालुक्याला भेटावा. कारण तो माणूस आहे ना, 1 रुपया कोणाचा खर्च करून देणार नाही किंवा 1 रुपया कोणाला एक्स्ट्रा देणार पण नाही. आणि प्रत्येक कट टू कट खर्च, म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी असू दे, मी अध्यक्ष म्हणून बोलत नाही, तो कुणी असू दे, त्यांनी जर 10 रुपयाचा खर्च केला ना, तो पूर्ण त्याला जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो 1 रुपया देणार नाही. आणि खरोखर म्हणजे निलेश झाला, आपले विकास मोरेंनी पण ह्या वर्षी खूप सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचं मी स्पेशली थँक्स बोलतो. बाबा तुम्ही खूप सहकार्य केलं, आमच्याबरोबर गावी आले, प्लस तुम्ही आता 2 दिवस बघताय ते स्टेज पूर्ण सांभाळतायत, प्लस
जे पण छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यासाठी सर्वांचं लक्ष नसतं, पण त्या माणसाने ते केलं. निलेश धनावडेचं बोलायचं झालं होतं बाबा, म्हणजे त्या माणसाला होणार नाही किंवा काय नाही आणि त्यांनी करून दाखवलं. तुमचं खरोखर धन्यवाद. विरू मोरे सर्वांच्या ओळखीचं आहे तालुक्यात विभागात, पण विरू तुझं असं सहकार्य नेहमी राहिलं पाहिजे. मला येऊ द्या पुढे. आता वीरेंद्र सारखा मुलगा, खरोखर सांगतो, विरूकडे एवढं नॉलेज आहे, एवढं हे आहे, पण त्यांनी पण ऑप्शनची पूर्ण तयारी केली. पूर्ण प्लेअरचं रजिस्ट्रेशन पासून ते सर्व त्यांनी बघितलं. सर्वांना विनंती करतो त्याच्यासाठी पण भरपूर टाळ्या झाल्या पाहिजे. आपले डॅशिंग सचिव त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप कमी आहे. असा सचिव पाहिजे. नियम म्हणजे नियम, तो त्यापुढे तो नियमाच्या पुढे कोणी, तो नियमाच्या पुढे त्यासाठी कोणी नाही म्हणून. आणि खरोखर निलेश कुंभार त्यांनी पण सहकार्य केलं. बाकी निलेश आयरे असतील, बाकी सर्व मान्यवर ज्यांनी आपल्यासाठी DVPL माझे मित्र शंकूभाई, माझे मित्र क्लेरन्स पटेल, माझे मित्र आपलं शुभीर आचार्यजी यांनी पण, प्रमोद साने, प्रमोद केसरकर यांनी पण DVPL सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि संजय चोरगे दादा यांनी पण खूप त्यांना मी फोन केला, म्हणजे त्यांची एक मोठी स्टोरी आहे. म्हणजे आम्ही पोलादपूरला गेलो, आपल्या विकासदादा शेठने पैसे दिल्यानंतर मी दादांना फोन केला. दादा बोलले की तुम्ही सांगा, जो तुम्ही आकडा सांगाल तो मी देणार, त्याच्यामध्ये मी 1 रुपया कमी करणार. त्यांच्यासाठी पण भरपूर टाळ्या झाल्या पाहिजे. कारण असं मी जरी जास्त बोललो असतो तरी पण त्यांनी दिलं असतं. ते फक्त एकच बोलले की तुम्ही जो आकडा बोला आम्ही द्यायला तयार आहोत. संजय दादा तुम्ही नेहमीप्रमाणे ह्या वर्षी पण सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. वन अँड ओनली गणेश केसरकर, म्हणजे नेहमी विभागासाठी किंवा कुठलीही टुर्नामेंट असो त्यासाठी सहकार्य करणारे गणेश केसरकर यांच्यासाठी पण खूप ताळे झाले पाहिजे. कारण ते असं विचार करत नाही की मी समोर फक्त मी बोलेल आणि मी नंतर निघून जाईल, पण ते स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सर्व हे करणारे ते आहेत. बाळा पवार त्यांनी पण खूप सपोर्ट केला. सर्व अंपायर, सर्व प्लेयर्स, सर्व कमिटी मेंबर, तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं. आणि ही DVPL पर्व 4 हे पूर्ण न इजा काय होता स्वखुशीने सर्व पार पडलं, त्याबद्दल मी सर्व धन्यवाद मानतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. धन्यवाद तुकारामदादा आयरे साहेब. आपण पाहत होतो अध्यक्षांचं भाषण. खरोखरच स्वप्नीलदादा चोरगे साहेब एका विभाग आहे ढवळी विभाग, आणि विभागाचं नेतृत्व करत असताना स्वप्नीलदादा चोरगे तुम्ही सल्लागार या पदावरती आहात, परंतु पहिल्यांदा मला तारीख आली होती 7-8 फेब्रुवारी बहुतेक की गावी स्पर्धा होणार आहे, परंतु इलेक्शन लागलं आणि त्यानंतर ही स्पर्धेची जी रणधुमाळी होती ती थांबली नाही. कारण स्वप्नीलदादा म्हटलंय की आमच्या विभागाची स्पर्धा होणार आणि ती नक्कीच होणार, आणि ती स्पर्धा धूमधडाक्यात झाली. अध्यक्ष असतील, आमचे कार्याध्यक्ष आहेत, ही सर्व मंडळी एकत्र आले, एकजूट झाले आणि विभागाला आज भले मला कोण वाईट म्हटलं तरी चालणार आहे, पण विभागातील बरेच मंडळी मोठ्या पदावरती आहेत, परंतु इथे या सर्व तरुणांनी विभागाची एकजूट दाखवली आणि आज विभागाची. आणि तुम्ही मॅच चालू करा, मी येतोच. आणि दुसऱ्या मॅचला ते इथं आले आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा महत्वाचा हातखंडा राहिला ते स्वप्नीलदादा चोरगे यांचा जोरदार टाळ्या जाऊया. विशेष सन्मान स्वप्नीलदादा चोरगे यांचा. एक युवा नेतृत्व आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष, PTPL या स्पर्धेमध्ये महत्वाचा हातखंडा त्यांचा असतो आणि माझ्या विभागासाठी सुद्धा मी 2 पदे पार पडली. ही स्पर्धा पार पडत असताना मला वाटते डिसेंबर पासून या स्पर्धेची चर्चा चालू होती आणि आम्ही मागच्या वेळी बोललो होतो की ही स्पर्धा आपण गावी घेऊ. तुम्हाला ते सहकार्य केलं. मित्रांनो, सहकार्य केल्यानंतर स्पर्धा निस्ती पैशाच्या जीवावरती होत नाही. ते करत असताना ग्राउंड लेवलला जे काम करायचं असतं ते सर्व काम मला वाटते 4 ते 5च लोक होती. कमिटीमध्ये सर्व लोक आहेत, पण मला वाटतं तुकाराम आयरे सारखा अध्यक्ष विभागाला लाभलाय. त्यांच्यासोबत आपले कार्याध्यक्ष आहेत नितीन मोरे
आणि मी विशेष कौतुक करेन आपले सचिव साहेब आणि त्यांच्या जोडीला मला वाटतं विकास मोरे यांनी काही वेळेला मला वाटतं की सर्व DVPLची जबाबदारी त्यांच्याच अंगावरती एक आहे असं एक काम केलं. म्हणजे जे सर्व सदस्य आहेत कमिटीचे, मला वाटतं जे जे सदस्य या ठिकाणी काम करतायत, आपले महादेव मोरे असतील, विरू असल, यांनी ऑक्सिजनचं सर्व जबाबदारी पार पडली. DVPL करताना ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीला मात करून या सर्व विभागातील जी आपली कमिटी आहे त्या कमिटीने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. त्याबद्दल एक त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का ही स्पर्धा पार करत असताना या असल्या उन्हामध्ये मला वाटतं आदल्या दिवशी हीच कमिटी अध्यक्षांनी आता डिक्लेअर केले आणि त्या 5व्या पर्वासाठी जे पहिलं बक्षीस आहे ते आमचे मित्र नितेशजी शिंदे यांनी जे 44,000चं बक्षीस आहे ते आजच डिक्लेअर केलंय. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी चांगलं क्रिकेट केला. आपल्या विभागातील सर्व जे दानशूर व्यक्ती आहेत ते तुमच्या पाठीशी राहतील आणि ही जी कमिटी आहे ती कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही देखील सर्वांनी या कमिटीच्या पाठीशी राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपण सेमीफायनल झाली. फायनलचा मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र मोरे. या इकडे आपण. कोण आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच? तुम्ही नाही आहेत, तुम्ही नाही आहेत, तर तुम्ही फायनल खेळलाच नाही. कोण आहे? राहुल जाधव ठरतायत. मोरे जेदे वॉरियर्सचे कॅप्टन राहुल जाधव फायनलच्या मॅच मध्ये सामनावीर ठरतायत. त्यांनी डेलिकेट केले विनायक मोरेला डेलिकेट केले. राहुल तुम्ही थांबा ना, राहुल तुम्ही थांबा, राहुल थांबा. खरोखरच राहुल साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या स्वप्नील साहेब. राहुल साठी यासाठी कारण दुसरी ओव्हर असताना तो एक एक धाव काढत होता, त्याची रणनीती वेगळी होती. नंतर मी चर्चा केली व तू का मॅच लांबवलीस, तो मारूही शकला असता, परंतु त्या दोघांची रणनीती वेगळी होती आणि त्याच रणनीतीने ते फायनल मध्ये दाखल झाले. त्यांना ट्रॉफी देण्यासाठी आपण या आणि ही ट्रॉफी डेलिकेट करतायत विनूसाठी. डोक्याने गेम केला आणि म्हणजे डोक्याने खेळ केला आणि फायनल मध्ये प्रवेश. खरोखर शक्तीपेक्षा युक्तिमान आणि ती राहुल आणि विनू या दोघांनी आपली. धन्यवाद. चला आपण सत्कार समारंभाकडे. संकेत पवार या आपण आपला सन्मान केला जाईल. संकेतजी पवार या. निलेश दानावडे या आपण आपल्या शुभ हस्ते संकेतजी पवार यांचा शुभ सन्मान केला जाईल. या संकेतजी पवार, संकेत दादा पवार यांचा शुभ सन्मान. राजेशजी हुतेकर या. राजेश हुतेकर साहेब या. आपलाही शुभ सन्मान केला जाईल. हे आमचे सर्व मित्र आहेत. वडघर आडावले गावचे सर्व हे मित्र परिवार इथं उपस्थित. मंगेश घाडगे या आपण या. राजेश हुतेकर यांचा पहिला होईल. खजिनदार साहेब घ्या, खजिनदार साहेब या. सागरजी शिंदे साहेब या. जरा जवळ या, जवळ या मित्रांनो. हो हो हो. आशुतोष घाटगे या. आशुतोष घाटगे या लवकर. चला या आशुतोष घाटगे या. बघा आपल्या विभागाची स्पर्धा पाहण्यासाठी कामठी विभागातून हे सर्व खेळाडू आले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आज तिकडे सुद्धा वडगर गावाची स्पर्धा आहे. आज तुमची ढवळी विभागाची स्पर्धा. खास नितीन मोरे यांच्या प्रेमाखातर ही सर्व मंडळी. जय मोरे या. शुभम सनस जय मोरे या पटपट. जय मोरे, शुभम सनस, जितेश मोरे या सर्व. झालं जितेश? जय मोरे.
खास गुजरातवरून हे सर्व येतात. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. निवृत्ती मोरे ढवळे या आपण आलात. निवृत्ती मोरे या बघा, कुणाचे सन्मान करायचे असतील त्या गावातील प्रतिनिधी आमच्यापर्यंत या, आपले सन्मान केले जातील. निवृत्ती मोरे या. ओके, कृष्णदादा मोरे, कृष्णदादा या या. कृष्णदादा मोरे यांचा सन्मान विठ्ठल दादांचा झालाय. कृष्णदादा तुम्ही या. दादा तुमचा झाला ना. अनिल गोळे खांडज या, आपलाही सन्मान केला जाईल. अनिलजी गोळे खांडज. या समीर माबदी या. गणेश किसन आयरे, समीर माबदी यांचाही सन्मान केला जातोय. गणेश किसन आयरे. निलेश मोरे या, त्यांचाही सन्मान केला जाईल. चला सन्मानाचा कार्यक्रम आपण फास्ट मध्ये घ्यावा. विकास मोरे, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. विकास दादा मोरे. महादेव मोरे या. महादेव दादा मोरे या आपण. चला या या, आपलाच कार्यक्रम आपल्याला लवकर आटपायला लागेल. महादेव मोरे या. विनोद साळवी तुमचा झाला या. महादेव दादा मोरे या. विकास दादा तुमचा झाला. मंगेश शिंदे या. मंगेशजी शिंदे आपण या. मंगेशजी शिंदे साहेब या. महादेव मोरे साहेब. चला या. माननीय स्वप्नील दादा चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते पंकजचा सन्मान आणि फटाक्यांची आतिषबाजी असो. जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल, नितीनजी मोरे या. नितीनजी मोरे साहेब या. खजिनदार साहेबांचा घ्या. निलेश धनावडे या दोघांचाही घ्या. निलेश या. अक्षय मालुसरे, निलेश धनावडे. झाला त्याचा खेळ केला. निलेश धनावडे यांचा सन्मान केला जातोय. सागर शिंदे या. सागर या लगेच. चला आपण घेतो ना. सागर शिंदे नंतर अक्षय मालुसरे या. चला या पटकन या. अक्षय ये, मग आपल्यालाच लेट होईल कारण ट्रॅफिक सुद्धा का. नक्की ना, या लवकर. अनिल मोरे या. कुणाचे सन्मान राहिले असतील त्याने आमच्यापर्यंत कळवा. अनिल मोरे या. यांचं घ्या. गोपाळ सकपाळ या. गोपाळ दादा या. त्यांचा मुलगा आलाय या. अध्यक्ष साहेब यांचा संपूर्ण ढवली विभागाच्या वतीने, कमिटीच्या वतीने हा विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय अध्यक्ष तुकारामदादा आहिरे यांचा सन्मान होतोय. अध्यक्ष यांचा सन्मान होतोय संपूर्ण कमिटीच्या वतीने. मोरे या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अध्यक्षांसाठी, ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण 5वं पर्व करणार आहोत ते ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. सन्मान क्रमांक नाही.
या स्पर्धेतील ढवली विभाग प्रीमियम लीग पर्व चौथे, या चौथ्या पर्वामध्ये बेस्ट फिल्डर ठरतोय जयदीप मोरे हा ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर। महादेव दादा मोरे आणि सर्वेश शिंदे या जयदीपचा सन्मान होतोय। एक आकर्षक ट्रॉफी महादेव दादा मोरे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येते। स्वप्नीलजी या इकडे। बेस्ट बॉलर द टूर्नामेंट कोण असेल? जी याने खेळपट्टीला आपल्या प्रेमात पाडलं, ज्याने सातत्याने सराव करत होता, घाटकोपर मध्ये साखरचा खेळाडू लेगीन खांड्याच्या संघामधून खेळत होता, साखर एक्सप्रेस बोलले जाते असा आयुष घावरे ठरतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज। 5 मॅच मध्ये 8 विकेट आणि आयुष घावरेला अक्षयजी मालुसरे आणि निलेशजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आयुष घावरे ट्रॉफी घेताना ती आपली स्टाईल दाखवा पहिली। आयुष घावरे या स्पर्धेमध्ये बेस्ट गोलंदाज आयुष घावरे ठरतोय, ज्याने गोलंदाजी करत असताना 5 मॅच मध्ये 8 विकेट घेतल्या। साखर एक्सप्रेस ठरते उत्कृष्ट गोलंदाज। तुम्हाला हेल्मेट दिलं जाईल, माझ्या शोरूमला भेट द्या, तुम्हाला नक्कीच हेल्मेट दिलं जाईल। मला वाटतं आयुषच्या अगोदर अक्षय येईल। बेस्ट बॅट्समन द टूर्नामेंट अरविंद तुळीलकर ठरलेत 82 धावा। आदेश आहे ना, आदेश पित्तलवाडी संघात खेळतो ना, आदेश जाधव या बेस्ट बॅट्समन। निलेश मोरे या आणि विनोद धनावडे या, विनोद साळवी या, सॉरी सागर बेस्ट बॅट्समन द टूर्नामेंट अरविंद तुळीलकर ठरले। तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये ठरलाय तो संघ आहे काल भैरवनाथ खांडत संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कॅप्टन जितेश मोरे, संघ मालक नितीन मोरे आणि त्यांचे बंधू सुनील मोरे, अनिल मोरे या संघ मालक किरणजी जेदे, समीर महाब्दी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जाते, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जाते खांडज या गावामध्ये। संघ मालक नितीन मोरे, अनिल मोरे आणि कर्णधार आहे जितेश मोरे। टाळ्या होऊन जाऊ द्या खांडज संघासाठी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। अभिनंदन खांडज टीम, कॅप्टन आणि संघ मालक यांचं सुद्धा अभिनंदन। त्यानंतर तृतीय क्रमांक बाहेर घ्या विरू मोरे या विरू। तृतीय क्रमांक कालकाय क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ ठरतोय या आदेश या आपण। या तृतीय ट्रॉफी देण्यासाठी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कालकाय क्रीडा पित्तलवाडी वीरेंद्र मोरे आणि किरणजी झेदे यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिली जाते।
काल काय क्रीडा मंडळ पित्तलवाडी या संघाला एक आकर्षक ट्रॉफी व तृतीय क्रमांकाचं प्राइज दिले जाते. अभिनंदन काल काय क्रीडा मंडळ पित्तलवाडी संघ. द्वितीय क्रमांक ठरलाय SB लाईव्ह इव्हेंट संघ मालक निलेश महाबदी आणि समीर महाबदी, कॅप्टन रोहित पार्टे. टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी. या स्पर्धेतील 4थ्या पर्वाचा द्वितीय क्रमांक आपल्या नावावरती ठेवलाय तो संघ आहे SB लाईव्ह इव्हेंट बोरावले संघ. मालिका वीर कोण असेल? बेस्ट मालिका वीर कोण असेल? नाही, संतोष मामांचा विषय वेगळा आहे. SB लाईव्ह इव्हेंट संघाचा कर्णधार, ज्याला विभागाचा बादशाह, षटकाराचा राजा बोललं जातं, रोहित पार्टे ठरतो. वीरेंद्र मोरे आपण या. टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित पार्टेसाठी. या स्पर्धेमध्ये मालिका वीर ठरलाय तो रोहित पार्टे. अभिनंदन रोहित पार्टे. जाऊया प्रथम क्रमांकाकडे. प्रथम क्रमांकाचा संघ आहे मोरे आणि जेदे वॉरियर्स. या संघाचे सर्व खेळाडू आपण लाईन मध्ये यायचं आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी माननीय विकास शेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य व सिद्धेश शेठ यांच्या मार्फत ही आपल्याला आकर्षक ट्रॉफी लाभली आणि प्रथम क्रमांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे. जेदे वॉरियर्स चला या लाईन मध्ये. राहुल जाधव आणि टीम. संघाचा संघ नायक, संघ मालक आहेत किरण जेदे, निलेश मोरे, कॅप्टन आहेत राहुल जाधव. खरोखरच मोठमोठे गार केले गंमत मध्ये. सन्माननीय अध्यक्ष तुकारामदादा आयरे आणि स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. मानाची ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी मोरे जेदे वॉरियर्स या संघामध्ये जाते. मोरे जेदे वॉरियर्स हा संघ ठरतोय चॅम्पियन. पर्व 4थ्याचा जो संघ आहे तो मोरे जेदे वॉरियर्स. संघ मालक किरण जेदे आणि निलेश मोरे, कॅप्टन राहुल जाधव. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. मोठे मोठे खरेच गार केले गंमत मध्ये असा संघ. या अध्यक्ष साहेब या तुकारामदादा आयरे आणि स्वप्नीलजी चोरगे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ही मानाची, सन्मानाची ट्रॉफी जाते मोरे जेदे वॉरियर्स या संघामध्ये. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक चॅम्पियन